गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। स्कंद पुराणातील वैष्णव खंडानुसार या दिवशी समुद्र मंथनातून अमृत प्रकट झाले आणि ते पिण्यासाठी देव आणि दानवांमध्ये वाद झाला। दुसऱ्याच दिवशी म्हणजे द्वादशीला भगवान विष्णूंनी राक्षसांपासून अमृताचे रक्षण करण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले। त्यानंतर त्रयोदशी तिथीला भगवान विष्णूंनी देवांना अमृत पाजले। भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात प्रकट झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती आणि या मोहिनी स्वरूपाची मोहिनी एकादशी म्हणून पूजा केली जाते। आज पंढरपुरात मोहिनी एकादशी निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले। पंढरपुरात शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख तानाजी मोरे हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भाविकांना मोफत फराळ वाटप करीत असल्याचे दिसून आले आहे। आज मोहिनी एकादशी निमित्त ही पत्रकार शंकर कदम, शिवसेना शहर प्रमुख रवी मुळे, आदित्य फतेपूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दादा थिटे, काँग्रेसचे शंकर सुरवसे, समाजसेवक तात्या जगताप, धनगर समाजाचे संतोष बनगर, लंकेश बुराडे, गणेश काळे, अर्जुन चौधरी यांच्यासह शिवसैनिकांच्या हस्ते भाविकांना फराळ वाटप करण्यात आले। ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख तानाजी मोरे यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांची प्रशंसा होताना दिसून आली। दोन